तर मी सत्यम संजय संगपाळ. आम्हाला 3 तारखेला जुळे मुलं झाले आणि जे कुमार सारज हॉस्पिटल आहे आनंद नर्सिंग होम त्या ठिकाणी आम्हाला जुळे बाळ झाले सकाळी 9:30 वाजता. तर त्यावेळेस तिथे सिंग सर पण अवेलेबल होते आणि त्यांच्या सांगण्यावरून दोन्ही बाळांना NICU लागणार होतं. तर टाइम कमी असल्यामुळे सरांनी त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आणि दोन्ही बाळांना टाइमचे कमी असल्यामुळे पटकन त्यांना NICU त्यांनी ऍडमिट केलं. आज जवळपास त्या गोष्टीला 8 दिवस झाले. फर्स्ट बेबी माझा प्रॉपरली रिकवर होऊन आमच्या हातात त्यांनी सोपवलेला आहे आणि सेकंड बेबी जो आहे तो अजून पण NICUत आहे आणि होपफुली तो पण प्रॉपर रिकव्हरी करतोय. त्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानेन. त्यांनी आजपर्यंत रात्री मध्यरात्री जेव्हा पण आम्हाला हवं असेल त्यावेळेस त्यांनी तो सपोर्ट दिला आणि त्यांचं ऑब्झर्वेशन बाळांवरती 24 आवर्स असतं. त्याबद्दल तुम्ही कधीही चिंता नका करू. सरांनी आम्हाला प्रॉपर गायडन्स दिला, प्रॉपर गाईडलाईन्सनुसार त्या बाळांना रिकवर केलं आणि होपफुली जे सेकंड बेबी आहे ते पण पुढच्या 2-3 दिवसात रिकवर होईल असं सर बोललेले आहेत. त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला जरी काही तुमच्या बाळांबद्दल जर कधी वाटलं तर तुम्ही निश्चिंत दीर्घ हॉस्पिटलला भेट देऊ शकता आणि सरांशी कन्सल्ट करून तुम्ही आपल्या बाळाची केअर करू शकता. मी 100% रिकमेंड करेल की रितेश सिंग सर आहे, त्यांनी प्रॉपर मदत करून माझ्या दोन्ही बेबीजला आउट ऑफ डेंजर केलं आणि आज सुखरूप ते आमच्या हातात आहे. बस, थँक्यू सो मच.